घोडबंदर रोड रुंदीकरणाच्या कामाविरोधात स्थानिकांनी आंदोलन केलं। घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्ता एकत्रित करण्याचं काम आंदोलकांनी बंद पाडलं। आमदार संजय केळकरांनीही या ठिकाणी भेट दिली। चिन्नारा भिंबा या संस्थेचा यंदा 23वा बालोत्सव कार्यक्रम पार पडला। बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि कर्नाटकच्या संस्कृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे। चिन्नारा भिंबाचे संस्थापक विश्वस्त प्रकाश भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव सुरू झाला। रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर पर्यटक कोकणात निघाले, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। भारत सरकारने आम्हाला बांगलादेशमध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अमरावतीच्या शक्ती महाजनांनी दिली। तर हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही लढू आणि तिथल्या हिंदू बांधवांचं संरक्षण करू अशी भूमिकाही महाराजांनी घेतली। अमरावतीत अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मॅरेथॉनमध्ये 3,500 स्पर्धकांनी सहभाग घेतला। यावेळी भाजप खासदार अनिल बोंडेंचा सहभागही लक्षवेधी ठरला। आयुष कोमकरच्या आईनं पुणे पोलिसांना पत्र लिहिलं। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांनी माध्यमांसमोर आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना क्लीन चिट दिल्याचा आरोप त्यांनी केला। नाताळच्या सुट्टीनिमित्त शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। साई दर्शनानंतर भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सरत्या वर्षाला साईंच्या दर्शनानं निरोप देण्यासाठी पुढचे 8 दिवस शिर्डीत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। पुण्यात भिगवण बारामती राज्य मार्गावर मदनवाडीच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ऊसानं भरलेल्या ट्रेलरसह ट्रॅक्टर डिवायडरला धडकला। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। बारामतीच्या दौंड शहरात नाताळ सण उत्साहात साजरा झाला। सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला। चर्चलाही विद्युत रोषणाई करण्यात आली। धुळे शहरात नाताळनिमित्तानं शहरातील सेंट अँथनी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी उत्साहात हजेरी लावली। चर्चच्या विद्युत रोषणाईनं सगळ्यांचं लक्ष वेधलं। रात्री 12 वाजता लहान मुलांच्या हस्ते केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला। पुण्यातील काही आजूबाजू नगरसेवक पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीत थेट पॅनल जिंकून आणण्याचा भाजपचा निर्धार आहे। चंद्रपुरातील किडनी रॅकेटमधील रोशन कुएला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। या प्रकरणात आणखी एका एजंटला चंदीगडमधून अटक करण्यात आली आहे। येवला नगर परिषदेच्या वतीनं शहरात औषध फवारणीला सुरुवात करण्यात आली। निवडणुका संपल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली। डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषध फवारणी करण्यात येते। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात अटल दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या अटल दौड कार्यक्रमात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची उपस्थिती होती। बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी गावात 7 ते 8 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली। पार्टीसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी दारूचं अतिसेवन केल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नाताळच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या 300 वर्ष जुन्या सेंट थॉमस कॅथेड्रलमध्ये राष्ट्रगीताच्या कार्यक्रमानं सुरुवात करण्यात आली। यातून आगळावेगळा संदेश देण्यात आला। वाईल्ड व्हॉइसेस स्क्वॉलर इंडियाच्या सादरीकरणानं उपस्थितांना देशभक्तीचा अनुभव दिला। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 1942 अर्ज विकले गेलेत। निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं आगामी काळात अर्ज विक्रीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे।